आज देवाच्या वचनाकडे आपण वळणार आहोत आणि आजचा जो माझा विषय आहे अब्रामाचा विश्वासाचा प्रवास, अब्राहम्स जर्नी ऑफ फेथ. आम्हाला बघायला मिळतं की परमेश्वर देवाने खासद्यांच्या हूर देशातून अब्रामाला निवडलं आणि देवाने त्याची भेट घेतली आणि परमेश्वराने त्याला सांगितलं की मी दाखवील त्या ठिकाणी, मी दाखवील त्या देशामध्ये तुझा, आणि मी त्या ठिकाणी तुला आशीर्वादित करेल, तुझं मोठं राष्ट्र करेल वगैरे वगैरे. आणि हा जो प्रवास आहे अब्रामाचा, जो विश्वासाचा प्रवास आहे, आज त्याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. लक्षात ठेवा की परमेश्वर अब्रामाला सांगतो की मी दाखवील त्या देशाला तुला जायचं आहे. मार्ग माहीत नाही, रस्ता माहीत नाही, सुरुवात कुठून करायची आहे, जिथं आहे तिथूनच करायची आहे, परंतु कसा रस्ता असेल, काय असेल, सर्व प्रकारची अनिश्चितता. आणि म्हणून जो मार्ग त्याला शोधायचा होता, तो मार्ग त्याला केवळ देवच दाखवू शकत होता. अनेकदा आमच्या जीवनामध्ये सुद्धा परमेश्वर आम्हाला विश्वासाची जी जर्नी आहे, विश्वासाचा जो प्रवास आहे करण्यासाठी सांगतो. आम्हाला तो सांगतो की तू निघ इथून, मी तुझ्याबरोबर आहे. विश्वासाचं जे डेफिनेशन आहे, व्याख्या आहे, त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. इब्री 11 कितवं वचन आहे? पहिलं वचन वाचा. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि जी गोष्ट दिसत नाही त्याबद्दलची खात्री आहे. परमेश्वर देव अब्रामाला सांगत होता की मी दाखवील त्या देशाला तू चल. त्याला रस्ता माहीत नव्हता की कसा रस्ता आहे, कुठं जायचं आहे, कसं जायचं आहे. परंतु मार्ग माहीत नसताना जो मार्ग केवळ देवाला ठाऊक होता, त्या मार्गावरून अब्रामाला जाण्यासाठी परमेश्वराने सांगितलं. आमच्या जीवनामध्ये सुद्धा ज्यावेळेस देव आम्हाला विश्वासाचा प्रवास करण्यासाठी सांगतो किंवा विश्वासाच्या मार्गाने चालण्यासाठी आम्हाला सांगतो, त्यावेळेस आम्हाला पुढं काय आहे ते शोधायची, त्याच्याविषयी चिंता करायची गरज नाही. तर ज्या देवाला तो मार्ग ठाऊक आहे त्या देवाला शोधण्याची आम्हाला गरज आहे, त्या देवाला ओळखण्याची आम्हाला गरज आहे. समस्या ही असते की अनेकदा मनुष्य ज्यावेळेस परमेश्वराच्या मार्गामध्ये तो चालतो, विश्वासाच्या रस्त्यावर चालायला तो सुरुवात करतो आणि तो आपल्या भविष्याविषयी, पुढे होणाऱ्या सर्व गोष्टींविषयी चिंता करतो, काळजी करतो आणि कसं पुढं जायचं आहे, पुढं काय माझ्यासाठी वाढवून ठेवलेलं आहे याविषयी अनेकदा संभ्रमात असतो आणि चिंतेमध्ये तो दबला जातो. आणि त्यामुळे पुढं जाण्याऐवजी त्याच्या जीवनामध्ये निराशा, हताशा त्याच्या जीवनामध्ये येते आणि जसं पाहिजे तसं तो नीट व्यवस्थित चालू शकत नाही. अनेकदा अनेक प्रकारच्या गंभीर समस्या त्याच्या जीवनामध्ये निर्माण होतात, कारण की त्याला ठाऊक नाही की पुढचा मार्ग कसा आहे. पुढच्या मार्गाचं चिंता करण्यापेक्षा ज्या देवाला तो आमचा मार्ग ठाऊक आहे त्या देवाला ओळखणं, त्या देवावर भरोसा ठेवणं आणि त्याचा हात धरून चालणं, ह्याच्यामध्येच खरा शहाणपणा आहे. हालेलुया. आणि अब्राहम जो होता, अब्राहमाने तेच केलं. आम्हाला बघायला मिळतं की हा त्याचा जो विश्वासाचा जो प्रवास आहे, परमेश्वराने ज्यावेळेस त्याला सांगितलं, जर कधी उत्पत्तीचं पुस्तक याचा 12वा अध्याय 4 ते 9 वचन जर आम्ही वाचले तर त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळेल की अब्राहमाने त्या ठिकाणी प्रवास सुरू केला. बघा, या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं की अब्राहमाने देवाने सांगितल्यानुसार त्यांनी सुरुवात केली, चालायला सुरुवात केली. तो काळजी करत बसला नाही, चिंता करत बसला नाही. ज्या देवाने त्याची भेट घेतली होती त्या देवाला तो ओळखण्यासाठी शिकला होता. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही देवाला जर चांगल्या प्रकारे ओळखायला जर आम्ही शिकलो तर मग आम्हाला समस्या येणार नाही. तो आम्हाला सांगतो मी मॅन्युअल आहे, म्हणजे आम्हाबरोबर देव आहे. तो म्हणतो मी यहोवा निस्सी आहे, म्हणजे काय?
विजयाचा झेंडा तो आहे. जिथे कुठे परीक्षा येतील, शत्रू येतील, संकट येतील, त्या प्रत्येकावर विजय देणारा तो आहे. तो अजून सांगत आहे, ज्यावेळेस तुझ्या जीवनामध्ये दुःख येईल, समस्या येईल, त्रास येईल, है ना, मी यहोवा शालोम आहे, तुला मी काय करेन, शांती मी तुला देईन. प्रियांनो, ज्या वेळेस अशा परमेश्वराची आम्हाला ओळख होते, जो आमचा व्याधीमुक्त करणारा देव आहे, आम्हाला विजय देणारा देव आहे, ज्यावेळेस तो आम्हाला पुरवठा करून देणार आहे, यहोवा इरे तो आहे, आणि ज्यावेळेस त्या देवाची आम्हाला ओळख होती, त्यावेळेस पुढं विश्वासाच्या मार्गामध्ये चालण्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारची भीती किंवा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन आमच्या जीवनामध्ये राहत नाही. हालेलुया. आणि हे माहीत असणं, देवाची ओळख असणं हे फार गरजेचं आहे. फक्त विश्वासाने चालतो आपण असं म्हणू शकत नाही. देवाला ओळखल्याशिवाय कोणीही विश्वासाचा प्रवास आहे तो व्यवस्थित करू शकणार नाही. आणि म्हणून प्रियांनो, देवाला आम्ही चांगल्या रीतीने ओळखायला शिकावं की तो कोण आहे, तो काय आहे, आमच्यासाठी तो कोण आहे. आणि ज्या वेळेस आम्हाला त्याची व्यवस्थित ओळख होती, त्यावेळेस जीवनाच्या मार्गामध्ये चालत असताना, विश्वासाचा जो मार्ग आहे, प्रवास आहे, त्याच्यामध्ये चालत असताना आम्हाला कोणती आमच्या जीवनामध्ये गफलत आम्ही करणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, म्हणून देवाला ओळखणं म्हणजेच आमचा मार्ग आम्हाला सापडणं असं आहे. हालेलुया. विश्वासाचा मार्ग जर शोधायचा असेल तर सगळ्यात प्रथम देवाला शोधण्याचा आम्ही प्रयत्न करावा, देवाला प्राप्त करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करावा, त्याला अधिक आणि अधिक जवळून ओळखण्याचा आम्ही प्रयत्न करावा. आणि देवाला आम्ही कसं ओळखू शकतो? त्याच्या वचनाच्या द्वारे, त्याच्या वचनाचं मनन करण्याद्वारे, त्याचं वचन वाचण्याद्वारे. हालेलुया. अधिक आणि अधिक देवाची आणि आमची घनिष्ठता, मैत्री त्या ठिकाणी जोडली जाते. आणि जितकं अधिक आम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये चालू, जितकं अधिक आमची त्याच्याशी घट्ट मैत्री होईल, तितकं अधिक आम्हाला त्या जीवनाच्या मार्गामध्ये चालत असताना स्थैर्य आणि त्या ठिकाणी आत्मविश्वास आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि कोणत्याही प्रकारची भीती आमच्या जीवनामध्ये, कन्फ्युजन, गोंधळ आमच्या जीवनामध्ये राहणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्हाला बघायला मिळतं की ज्यावेळेस परमेश्वर देवाने अब्रामाला सांगितलं की मी दाखवेल त्या ठिकाणी तू चल, त्या देशामध्ये चल, अब्रामाने विश्वासाचं जे प्रस्थान आहे सुरू केलं. विश्वासाचं पाऊल त्यांनी बाहेर टाकलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. उत्पत्ती 12 अध्याय 4 वचनामध्ये सांगितलेलं आहे की तो निघाला, है ना. काय सांगतो बघा, 12:4 मध्ये तो सांगतो की वचन सांगतं की परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला. हारान येथून निघते वेळे अब्रामाचे वय 75 वर्षांचे होते. देवासंगती चालण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. हालेलुया. आम्ही कोणत्याही वर्षामध्ये देवासंगती चालायला सुरुवात करतो. अनेक लोक कधी कधी विचार करतात की मला फार उशीर झालेला आहे, मी खूप उशिरा माझी आणि देवाची ओळख झाली, खूप उशिरा माझं उद्धार झाला, तारण झाला, आता ह्या वयात मी देवासंगती कसं काय चालू, ह्या वयामध्ये विश्वासाची जो प्रवास आहे मी कसा करू. प्रियांनो, विश्वासाच्या प्रवासाला कोणतंही वय नाही. हालेलुया. आणि अब्राहम 75 वर्षाचा असताना तो प्रभूच्या मार्गामध्ये त्याच्या आज्ञेप्रमाणे चालायला त्याने सुरुवात केली. तर आम्ही ज्या दिवशी आम्ही प्रभूला ओळखलेला आहे, आम्ही आमचा विश्वासाचा प्रवास आम्ही चालू करावा. अब्राहमाने 75व्या वर्षी वचन सांगतं विश्वासाचा प्रवास त्यांनी सुरू केला. ज्यावेळेस देव जे म्हणतो त्यावेळेस आम्ही ते करतो, त्यावेळेस त्या विश्वासाचा जो अधिकार आहे तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिसू लागतो. कार्य करत असताना त्याचा परिणाम आहे तो आमच्या जीवनामध्ये दिसू लागतो काम करताना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियांनो, विश्वास जो आहे हा हृदयाने, अंतःकरणाने धरला जातो. विश्वास हा अंतःकरणाने होतो, डोक्याने नाही, बुद्धीने नाही केवळ. बुद्धी, डोकं, आमचं विचार आम्हाला वेगळं काहीतरी सांगतात. डोक्यामध्ये अनेक गोष्टी येतात. असं कसं होऊ शकतं,
आणि हे कसं काय शक्य आहे? बायबल सांगतो विश्वास अंतःकरणाने धरता येतो. आम्ही जर देवावर प्रेम करू तर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू, आणि जर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू तर त्याच्या आज्ञेचं पालन करू. येशू सांगतो की जर तुमची माझवर प्रीती असेल तर तुम्ही काय कराल? माझ्या आज्ञा तुम्ही पालन कराल. आणि जर आम्ही त्याच्या आज्ञा पालन करू तर त्याच्या आज्ञेनुसार आमच्या जीवनामध्ये अद्भुत काम आम्हाला बघायला मिळेल, विश्वासाच्या द्वारे होत असताना. प्रेज द लॉर्ड. विश्वास अंतःकरणाने धरला जातो. अंतःकरणाने विश्वास त्यावेळेसच धरला जातो ज्यावेळेस आम्ही देवावर प्रेम करतो. आणि ज्यावेळेस आम्ही देवावर प्रेम करतो त्यावेळेस आम्ही त्याच्या आज्ञेचं पालन करतो. आणि अब्राहम जो होता हा देवावर प्रीती करणारा व्यक्ती आम्हाला बघायला मिळतं. त्यांनी देवावर प्रेम केलं, त्याला देवाची ओळख होती, देवावर त्यांनी प्रीती केली, आपल्या अंतःकरणाने विश्वास ठेवला. आणि अंतःकरणाने विश्वास ठेवल्यामुळे, प्रेम देवावर करत असल्यामुळे आज्ञा पालन त्यांनी केलं. देवाने सांगितल्याप्रमाणे तो निघाला. त्याने आपल्या डोक्याचं विचारांचं त्या ठिकाणी विचार केला नाही की त्याची बुद्धी त्याला काय सांगत आहे, त्याचं मन त्याला काय सांगत आहे, परिस्थिती काय सांगत आहे, लोक काय म्हणतील, पुढं काय होईल. जे डोक्यामध्ये येणारे विचार आहे त्यांनी ते सर्व एका बाजूला ठेवले आणि आपला अंतःकरणपूर्वक त्यांनी प्रभूला अनुसरण्याचा त्यांनी निश्चय केला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्हाला बघायला मिळतं याप्रमाणे विश्वास वार्तेने वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. रोमकरासपत्र 10 अध्याय आणि 17 वचनात सांगितलं याप्रमाणे विश्वास कसा होतो? वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. आमेन. विश्वास येतो. विश्वास कसा येतो? वार्तेने, आणि वार्ता देवाच्या वचनानुसार. अब्राहमाने जेव्हा देवाची वाणी ऐकली, देवाने केलेली आज्ञा त्यांनी ऐकली की अब्राहमा, मी दाखवेल त्या देशाला तुझं, मी तुला आशीर्वादित करेन. आणि अब्राहमाने काय केलं? बायबल सांगतं की त्यांनी त्या वार्तेवर, जे देवाचं वचन आहे, देवाचा शब्द आहे, त्या वार्तेवर त्यांनी विश्वास ठेवला. आणि बायबल सांगतं त्या वार्तेमुळे काय झालं? याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने येतो. त्याचा विश्वास वाढू लागला. प्रियांनो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला शिष्याने विचारलं, सांगितलं की प्रभू आमचा विश्वास तू काय कर, वाढव. तर येशू काय बोलला त्यांना? ठीक आहे, वाढवतो असं नाही म्हटलं. तुमचा विश्वास जर मोहरीच्या दाण्या इतका जरी असेल, म्हणजे ऑलरेडी जो तुमचा विश्वास आहे त्याला तुम्ही कार्यान्वित करा, तो उपयोगात आणा. जेवढा आहे तेवढा, किती छोटा असेल काही त्याला मॅटर करत नाही. आमेन. जो काही आहे थोडासा का असे ना, परंतु तो कार्यान्वित आणा, तो कृतीमध्ये आणा, त्यानुसार क्रिया करा. अद्भुत रीतीने काम सुरू होईल. आणि ह्या ठिकाणी आम्ही पाहतो की अब्राहमाने त्यानुसार कार्य केलं. प्रेज द लॉर्ड. आज्ञाधारकता ही विश्वासाची कृती आहे. आज्ञाधारकता ही विश्वासाची कृती आहे. जेव्हा आपण देवाची इच्छा पूर्ण करतो तेव्हा आपण आपला विश्वास प्रगट करतो. ज्यास आज्ञा पालन करून आम्ही काय करतो? देवाची इच्छा पूर्ण करतो. त्यावेळेस आम्ही हे दाखवतो की माझा देवावर विश्वास आहे. विश्वासाविषयी आम्ही खूप काय बोलू शकतो, खूप जण, बरोबर आहे. परंतु आज्ञा पालनाच्या द्वारेच आम्ही दाखवून देऊ शकतो की मी देवावर काय करत आहे? विश्वास ठेवत आहे. आज्ञा पालन ही विश्वासाची कृती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये आम्हाला बघायला मिळते की अनेक लोकांनी आज्ञा पालन केलं. इब्री लोकास 11वा अध्याय पूर्ण विश्वासाचे जे मोठमोठे महान नेते होते, पुढारी होते, हिरोज होते, त्यांच्याविषयी सांगण्यात आलेले आहे. आणि त्यांनी विश्वास ठेवला. विपरीत परिस्थितीमध्ये, कठीण काळामध्ये, सर्व काही नकारात्मक असताना
त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांच्या त्या विश्वासाच्या कृतीनुसार त्यांना अद्भुत काम त्यांच्या जीवनात बघायला मिळालं. हालेलुया. राजा सांगतं विश्वासाच्या द्वारे अब्राहम निघाला. त्याने विश्वासाचं पाऊल उचललं, विश्वासाने प्रस्थान त्यांनी केलं, आपली जागा त्यांनी सोडली. नुसतं देवाने सांगितलं आणि तो बाहेर निघाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेकदा आमच्या जीवनामध्ये मनामध्ये अनेक विचार येतात, अनेक कल्पना येतात, अनेक गोष्टी येतात. हे कसं होईल, ते कसं होईल, असं कसं होईल, तसं कसं होईल, आणि आम्ही चिंता, काळजी, टेन्शन करत बसतो. पण प्रियांनो, विश्वासाचं पाऊल आम्ही पुढे टाकायला शिकलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्हाला अब्राहमाच्या जीवनामध्ये बघायला मिळतं की त्याचा जो विश्वासाचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये आम्हाला बघायला मिळतं. आणि काय घडलं, द डेस्टिनेशन ऑफ फेथ, विश्वासाचं जे त्याचं लक्ष होतं त्याविषयी आम्हाला बघायला मिळतं. उत्पत्ती 12वा अध्याय 5वं वचन, की प्रभू सांगत आहे त्यांनी विश्वासाची कृती केली आणि प्रभूंनी त्याला सांगितलं की हा देश, ही जागा, ही भूमी मी तुला दिलेली आहे. आमेन. ते कनानाला गेले आणि कनान देशात आले आणि तिथे यहोवा अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, मी तुझ्या संततीला ही भूमी देईन. तोपर्यंत दिली नव्हती, प्राप्त झाली नव्हती. प्रभूंनी सांगितलं ही भूमी, ही जागा मी तुझ्या संततीला देईन. ही भूमी पर्टिक्युलर प्रभू सांगत आहे, ही जागा मी तुला देत आहे. आणि ही भूमी अब्राहम आणि त्याच्या संततीला देवाने दिलेली पृथ्वीवरील एक देणगी होती. किती अद्भुत आहे. प्रेज द लॉर्ड. देव पृथ्वीवर पण देणग्या देतो. आमेन. स्वर्गात तर मिळणारच आहे, पण पृथ्वीवर सुद्धा. आणि परमेश्वर देवाने अब्राहमाला एक जागा दिली. आता मला सांगा की ज्या ठिकाणी तो पूर्वी राहायचा तिथं जागा नव्हती का? होती. त्याचं घरदार होतं, नातेवाईक होते, शेरडं मेंढरं होतं, संपत्ती होती. पण देवाने सांगितलं सोड, मला तुला दुसरी जागा द्यायची, अधिक चांगली, अधिक आशीर्वादित. कधी कधी देव आम्हाला काहीतरी प्राप्त करण्यासाठी काहीतरी सोडायला सांगतो, आणि जोपर्यंत आम्ही ते सोडत नाही तोपर्यंत देव जे देऊ आम्हाला इच्छितो ते आम्हाला प्राप्त होत नाही. हॅलो, बरोबर आहे ना? काहीतरी अद्भुत प्राप्त करण्यासाठी देव आम्हाला काहीतरी जुनी गोष्ट आम्हाला सोडायला सांगतो, आणि त्याद्वारे ते सोडल्यानंतर देव आम्हाला अधिक चांगलं, अधिक उत्तम, अधिक आशीर्वादित गोष्टी तो आम्हाला तो देतो. अब्राहमाकडे होतं, धनसंपत्ती होती, शेरडं मेंढरं होते, त्याचे नातेवाईक होते, त्याची जमीन असेल त्या काळामध्ये तिथे आम्हाला माहीत नाही. पण प्रभूने सांगितलं सगळं सोड, मी तुला ह्याहीपेक्षा उत्तम ते तुला दे. प्रियांनो, देव आम्हाला ज्यावेळेस काहीतरी सोडायला सांगतो, आम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे की त्याच्याकडं आमच्यासाठी ह्याहीपेक्षा उत्तम योजना आहेत. हालेलुया. आणि त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायला शिकला पाहिजे. त्यांनी त्या लक्ष्याकडं लक्ष दिलं, त्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं की त्याचा जो विश्वास होता त्या ध्येयाकडं, त्या जागेकडं, की ही भूमी मी तुला देईन. पर्टिक्युलर त्या जागेकडं त्यांनी लक्ष दिलं की मला देव ही जागा देणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कनान देशाला ते गेले आणि कनान देशात आले आणि तिथे यहोवा अब्राहमास दर्शन देऊन म्हणाला, मी तुझ्या संततीला ही भूमी देईन. ही भूमी अब्राहम आणि त्याच्या संततीला देवाने दिलेली पृथ्वीवरील देणगी होती. उत्तम ते देव देणारा देव आहे. इफिसकरस पत्र 1 अध्याय 3 वचन काय सांगतं बघा. त्यांनी आम्हाला काय केलेलं आहे? स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेला आहे. आमचं देव कसा असो, धन्यवादित असो, वचन सांगतं. कारण त्यांनी आम्हाला काय केलेलं आहे? स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आम्हाला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले. किती आशीर्वाद दिले स्वर्गातील? सर्व आशीर्वाद दिलेले.
आणि म्हणून देव जो आहे आम्हाला उत्तम ते देणारा देव आहे, अधिक चांगलं ते आमच्यासाठी करणारा देव आहे. आणि आज आमच्यासाठी सुद्धा देवाचं ते वचन त्या ठिकाणी आहे की ज्यावेळेस देवाचे लेकरं, देवाचे लोक अनेक प्रकारच्या चिंतेमध्ये असतात, समस्येमध्ये असतात, टेन्शनमध्ये असतात, प्रभू त्याच्या वचनाच्या द्वारे त्यांचं सांत्वन करतो आणि त्यांना सांगतो की मी तुला सर्व प्रकारचे आशीर्वाद स्वर्गामध्ये ख्रिस्त येशूच्या द्वारे दिलेले आहे. तुला टेन्शन करण्याची गरज नाही, चिंता करण्याची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही. तुझी विश्वासाची जी प्रवास आहे तो माझ्या संगती तू चालू ठेव. की जीवनामध्ये जे सर्व परिस्थिती येतात, अनेक मोह येतात, सैतान येतो वेगवेगळ्या माध्यमातून, लोकांच्या द्वारे, मित्राच्या द्वारे, परिस्थितीच्या द्वारे, कशा प्रकारच्या अडखळणं आमच्या जीवनामध्ये तो आणतो. आणि आमचा जो प्रवास आहे देवासंगती चालण्याचा तो कसा त्या ठिकाणी थांबवायचा प्रयत्न करतो, त्या ठिकाणी त्यांच्या पुस्तकात त्यांनी वर्णन केलेलं आहे. परंतु आम्हाला आमचा देवासंगतीचा प्रवास कायम चालू ठेवायचा आहे. हालेलुया. आणि जोपर्यंत आम्ही ह्या जगात आहोत हा प्रवास संपणार नाही. चला, अखंडित आहे प्रभू संगतीत चालण्याचा. अब्राहामाने तो केला. तिसरी गोष्ट आम्हाला बघायला मिळतं. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की त्यांनी त्या ध्येयाकडे लक्ष दिलं. त्याचं ध्येय काय होतं? ती भूमी, जी आशीर्वादित जागा आहे, जी आशीर्वादित भूमी आहे, त्या ठिकाणी बघून त्याला सांगितलं की ही जागा मी तुला दे. देवाने आम्हाला सुद्धा एक जागा ठेवलेली आहे स्वर्गामध्ये आणि त्याकडे लक्ष लावून आम्हाला पुढे जायचं आहे. तिसरी गोष्ट, द वर्शिप ऑफ फेथ, श्रद्धेची उपासना अब्रामाच्या ह्या जीवन प्रवासामध्ये आम्हाला बघायला मिळते की तो निघाल्यानंतर त्यांनी विश्वासाचं प्रस्थान केलं, निघाला. दुसरी गोष्ट, जे पर्टिक्युलर गोष्टीसाठी तो निघाला होता, ज्या कारणासाठी तो निघाला होता की त्याला जी उत्तम भूमी देव देणार आहे, त्याच्याकडे त्यांनी पाहिलं, तिथं लक्ष लावलं, त्या ध्येयाकडे लक्ष लावलं. तिसरी गोष्ट, त्या प्रवासामध्ये, विश्वासाच्या प्रवासामध्ये तो देवाची आराधना करत असे. हालेलुया. जर कधी उत्पत्ती याचा 12वा अध्याय 7 वचन जर आम्ही पाहिलं तर त्यांनी काय केलं त्या ठिकाणी? परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देणार. परमेश्वराने त्याला दर्शन दिले, त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली. बघा, देवाने त्याला दर्शन दिलं म्हणून अब्रामाने त्या ठिकाणी देवासाठी एक वेदी बांधली. वेदी कसलं दर्शक आहे? आराधनेचं दर्शक आहे, देवाची आराधना करण्याचं दर्शक आहे. हालेलुया. वेदी त्याच्या विशिष्ट अर्थाने बलिदानावर आधारित उपासना आहे. आम्हाला माहिती आहे की वेदीवर काय केलं जायचं त्या काळामध्ये? बली अर्पण केला जायचा. आणि बली अर्पण करणं हा एक उपासनेचा भाग होता, आराधनेचा भाग होता. ख्रिस्ताच्या बलिदानाचा वधस्तंभ हा देवाच्या देणगीचा आधार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा आमच्यासाठी स्वतःचं बलिदान केलं आणि त्याने दाखवून दिलं की त्याची आराधना आम्ही कशा प्रकारे करू शकतो. बलिदानाविरहित आराधना नाही, बलिदानाशिवाय आराधना नाही. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक आराधना करतात पण बलिदानावर विश्वास नाही. येशूच्या रक्ताच्या द्वारे पापांची क्षमा झालेली नाही. चांगलं गाणं म्हणजे आराधना नाही होऊ शकत. अनेक जगामध्ये आहेत, चांगले गाणारे आहेत, चांगले वाजवणारे आहेत, पण आराधना ही बलिदानावर आधारित आहे. बलिदानाशिवाय आराधना नाही. आणि अब्रामाने काय केलं? वेदी त्या ठिकाणी रचली, देवाची आराधना त्यांनी केली. आणि ख्रिस्ताच्या बलिदानाचा वधस्तंभ हा देवाच्या देणगीचा आधार आहे. रोम 8वा अध्याय 32वा वचन बघा. पुन्हा एक वार ते वचन आपण वाचूया. ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केलं, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसं देणार नाही? जर देव त्याच्या पुत्राला आमच्यासाठी देऊ शकतो, तो त्याच्याबरोबर आम्हाला सर्व काही कसं देणार नाही? फक्त त्याच्या बलिदानावर
आमचा विश्वास पाहिजे. प्रेज द लॉर्ड. रोमकरासपत्र 12वा अध्याय 1-2 वचनामध्ये सांगितलं, तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय असं यज्ञ समर्पण करावं. आमचं स्वतःचं यज्ञ आम्ही करावा, स्वतःला त्या वेदीवर आम्ही अर्पण करावं. प्रभू, मी नाही तर तू जगत आहेस. मी त्या माझ्या जुन्या जीवनाला, पापाला मेलेला आहे. माझं जुनं जीवन ख्रिस्त येशू बरोबर त्या वधस्तंभावर खेळलेलं आहे. आणि ज्या वेळेस आम्ही स्वतःला मरतो, ज्यावेळेस आम्ही स्वतःचं बलिदान त्या प्रभूच्या वेदीवर करतो, त्यावेळेस ती खरी आराधना प्रभूसाठी होते. हालेलुया. देवपित्याने सुद्धा आपल्या एकुलता एक पुत्राला आमच्यासाठी अर्पण केलं आणि त्यांनी दाखवून दिलं की तो आमच्यावर किती प्रेम करत आहे. त्या प्रीतीच्या खातर वचन सांगतं, ज्याने आपल्या एकुलता एक पुत्राला तुमच्या आणि आमच्यासाठी त्यांनी राखून न ठेवता समर्पण केलं, तो त्याच्या सहित आम्हाला सर्व काही कसं देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या ठिकाणी लक्षात ठेवा, ज्या वेळेस आराधना त्या ठिकाणी असते, त्या ठिकाणी बलिदान असतं. बलिदानाशिवाय आराधना नाही. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही कोणी पण देवाची आराधना आणि भक्ती करतो, प्रियांनो, सर्वप्रथम स्वतःचं बलिदान आम्ही प्रभूला चढवलं पाहिजे की प्रभू, माझ्या पापांची क्षमा कर. माझं जीवन मी तुझ्या हातात सोपवत आहे. माझं स्वतःचं शरीर मी तुझ्या हातात सोपवत आहे. त्याचं बलिदान मी करत आहे तुझ्या वेदीवर. आणि ज्या वेळेस आम्ही स्वतःला अर्पण करतो, त्यावेळेस खरी आराधना प्रभूची त्या ठिकाणी होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इब्री लोकासपत्र 9वा अध्याय 13 आणि 14 वचन, येशूचं रक्त आम्हाला किती विशेष करून शुद्ध करेल वचन सांगतं. त्याच प्रकारे 2 कोरिंथ 5वा अध्याय 14 ते 16 वचन, आम्ही कुठं देवाची आराधना करू शकतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जो बलिदानाचा जो वधस्तंभ आहे, त्या ठिकाणी जर आपण जगाच्या मिश्रामध्ये असलो आणि त्याच्याशी हृदयाचे वेगळेपण नसले, तर आपण त्याची उपासना करू शकत नाही. मिसर हे कसलं दर्शक आहे? गुलामगिरीचं, पारतंत्र्याचं, बंधनाचं हे दर्शक आहे. आम्हाला बघायला मिळतं की इस्रायल लोक त्या मिसर देशामध्ये होते. 430 वर्ष त्यांनी त्या मिस्री लोकांची गुलामी केली. बंधनात होते, दुःखात होते, त्रासामध्ये होते, वेदनेमध्ये होते. देवाकडे आक्रोश ते करत असत. 430 वर्ष थोडके नाही. आम्ही कधी कधी 1-2 वर्ष काही काही गोष्टीसाठी प्रार्थना करतो, उत्तर नाही मिळालं तर आम्ही कन्फ्यूज होऊन जातो, देवा काय झालं. बरोबर आहे ना? आम्हाला प्रश्न पडतो. 430 वर्ष लोक देवाकडे आक्रोश करत होतं, प्रभू आम्हाला सोडो, प्रभू आम्हाला सोडो, देवा आम्हाला सोडो. न कंटाळता, न थकता प्रार्थना करणं, निरंतर प्रार्थना करा बायबल सांगतात. हालेलुया. आणि हे लोक त्या ठिकाणी बंधनात होते, मिस्राच्या गुलामगिरीमध्ये. मिसर कसलं दर्शक आहे? सैतानाच्या गुलामगिरीचं दर्शक आहे, पापाच्या गुलामगिरीचं दर्शक आहे. आणि जर त्या ठिकाणी आम्ही असलो तर आम्ही देवाची आराधना त्या ठिकाणी करू शकणार नाही. बाबेलच्या नद्यांजवळ आम्ही बसलो, हो, तेथे आम्हाला सियोनाची आठवण झाली. तेव्हा आम्ही रडलो. तेथील वाळुंजावर आम्ही आपल्या विणा टांगून ठेवल्या, कारण तेथे आमचा पाडव करणाऱ्यांनी आम्हास गाणी गाव्यास सांगितले, आमचा छळ करणाऱ्यांनी आम्हास मौज कराव्यास सांगितले. ते म्हणाले, आम्हास सियोनेचे एखादे गाणे गाऊन दाखवा. आम्ही परक्या स्थळी परमेश्वराचे गाणे कसे गावे? हे यरूशलेमा, मी जर तुला विसरलो तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो. जर मी तुझी आठवण ठेवली नाही, जर मी यरूशलेमाला माझ्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानले नाही, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिटको. बघा या ठिकाणी काय सांगत आहे हे सगळेजण. ते म्हणतात की आम्ही बाबेलच्या त्या नद्यांजवळ असताना काय घडलं? आम्हाला ज्यांनी काय करून नेलं होतं? पाडाव करून नेलं होतं, गुलाम म्हणून नेलं होतं. त्यांनी आम्हाला काय करायला लावलं? गाणे गायला लावले.
आनंद करायला लावला. सियोनेचं गाणं म्हणून दाखवा असं म्हटले. आणि हे म्हणतात आम्ही परक्या स्थळी परमेश्वराचे गाणे कसे गाव. गुलामगिरीत असताना, पारतंत्र्यात असताना, दुःखामध्ये असताना आम्ही कशी आराधना करू शकतो. हॅलो, बरोबर आहे ना? गाऊ शकतो, देवाची स्तुती करू शकतो? नाही. मिसर कसलं दर्शक आहे? गुलामगिरीचं दर्शक आहे, पारतंत्र्याचं दर्शक आहे. अनेक लोक पापामध्ये जीवन जगत असताना, ज्यावेळेस ते गुलामगिरीमध्ये असतात, पापाच्या, सैतानाच्या, आत्म्याने आणि खरेपणाने कधीही प्रभूची आराधना नीट करू शकत नाही. एका ठिकाणी प्रभू सांगत आहे, हे लोक माझी स्तुती आपल्या मुखाच्या द्वारे करता, परंतु त्यांचं अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. असे लोक जे पापाच्या बंधनामध्ये आहे, एखाद्या ओठांनी देवाची स्तुती तर करत असते, पण हृदय प्रभूपासून दूर असतं. आणि म्हणून खरी आराधना, बायबल सांगतं की परमेश्वर अशा लोकांच्या शोधात आहे, जे देवाची आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करते. हालेलुया. देव अशा लोकांची वाट बघत आहे, अशा लोकांना शोधत आहे की जे आत्म्याने आणि खरेपणाने प्रभूची आराधना करते. अब्रामाला ज्या वेळेस त्या ठिकाणाहून प्रभूने बाहेर काढलं, त्या विश्वासाच्या त्याच्या सफरीमध्ये, प्रवासामध्ये त्यांनी देवाचा धन्यवाद केला. प्रियांनो, कितीदा आम्ही जीवनाच्या मार्गामध्ये चालत असताना, प्रभू संगती चालत असताना, देवाने आमच्यासाठी केलेल्या सर्व चांगल्या गोष्टीबद्दल देवाला आम्ही धन्यवाद देतो, त्याची स्तुती करतो. कितीदा आम्ही देवाला आमचं संपूर्ण जीवन समर्पित करून स्वतःचं बलिदान आम्ही करतो. हॅलो, बलिदान म्हणजे काय? त्याग करणं. बलिदान म्हणजे त्याग करणं. जे आपल्याला आवडणारी गोष्ट आहे त्याचा त्याग करणं, पसंत वाटणारी गोष्ट आहे त्याचा त्याग करणं. उपवास काय? तो पण त्याग आहे एक प्रकारे. उपवास जे आम्हाला पसंत आहे ते नाकारणं प्रभूसाठी. दानिएल, हनन्या, अझर्या आणि मिशाएल यांनी राजाच्या भोजनाचा त्याग केला. उत्तम जेवण होतं, राजाचं भोजन, चमचमीत जेवण. ते म्हटले की आम्हाला याचं विटाळणं हो. त्याग केला. आणि नंतर आम्ही पाहतो ते देवाचं सामर्थ्य त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनुभवलं. प्रियांनो, जोपर्यंत आम्ही त्याग करत नाही, आपल्या जीवनाचा बलिदान करत नाही, आपल्याला प्रिय असलेल्या गोष्टीचा, तोपर्यंत देवाचं सामर्थ्य, देवाचं कार्य आमच्या जीवनामध्ये होताना आम्हाला बघायला मिळत नाही. अब्रामाने त्याग केला. मला माहीत नाही त्यांनी बली अर्पण केला, काय केलं माहीत नाही, परंतु त्यांनी त्याग केला. बलिदान काय आहे? त्याग आहे. देवाने आपल्या एकुलता एक पुत्राचं बलिदान दिलं, त्याग केला. हालेलुया. अब्रामाने तो केला. देवाची आराधना आपण करू शकतो ते एकमेव ठिकाण म्हणजे ख्रिस्ताच्या बलिदानाचा वधस्तंभ. जर आपण जगाच्या मिश्रामध्ये असलो आणि त्याच्याशी हृदयाचे वेगळेपण नसले तर आपण त्याची आराधना करू शकत नाही. जोपर्यंत अब्राम मिश्रामध्ये होता तोपर्यंत वेदी आणि तंबूचा उल्लेख नाही. गुलामगिरीमध्ये, त्या मिसर देशामध्ये जे गुलामीचं दर्शक आहे, गुलामगिरीत नव्हता तो त्यावेळेस प्रत्यक्ष, परंतु मिस्रामध्ये होता. म्हणजे एक प्रकारे ते दर्शक आहे की देवापासून दूर, देवाच्या मार्गापासून दूर. तोपर्यंत बलिदान आणि वेदीचा, तंबूचा उल्लेख त्या ठिकाणी नाही, वेदीचा. पण जसा तो तिथून बाहेर पडला त्यानंतर लगेच वेदी आणि तंबूचा उल्लेख किंवा बलिदानाचा उल्लेख त्या ठिकाणी आम्हाला आढळतो. चौथी गोष्ट, विश्वासाचा ऱ्हास अब्रामाच्या जीवनामध्ये आम्हाला बघायला मिळतो. पुढं तो निघाला खरं, परंतु तो पण मानव होता, मनुष्य होता, बरोबर आहे. काही काही गोष्टी त्याच्यामध्ये पण उणिवा होत्या, कमीपणा होता, आणि ह्या गोष्टीमध्ये तो पडला. राजाने त्याच्या पत्नीबद्दल त्याला ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्याने खोटं बोलला की ती त्याची बहीण आहे म्हणून. आणि आम्हाला बघायला मिळतं की खोटं बोलल्यामुळे जेणेकरून त्याचा प्राण जाऊ नये, त्याला कोणी मारू नये, असं त्याने विचार केला की राजाने किंवा तिथल्या लोकांनी त्याला मारू नये, म्हणून
आपल्या बायकोला त्यांनी बहीण म्हणून सांगितलं. खरं म्हटलं तर ती त्याची नात्यामध्ये बहीणच होती, परंतु त्याची बायको पण होती है ना. ते नातं नंतर बदललं. हॅलो, बरोबर आहे ना. लग्न झाल्यावर नातं बदलतं ना, नातं बदललं, पण ते खरं नातं त्यांनी सांगितलं नाही. आणि आम्हाला बघायला मिळतं त्याच्या मनामध्ये अविश्वास आला, भ्याला, घाबरला. लोकांचं भय, राजाचं भय, परक्या राष्ट्राचं भय, आणि त्यामुळे त्याच्या विश्वासाच्या त्या प्रवासामध्ये त्या ठिकाणी अडखळं लागलं. अनेकदा जगामध्ये जगत असताना आम्हाला भविष्याचं भय पडतं, मृत्यूचं भय, शत्रूचं भय, समाजाचं भय, इतर अनेक प्रकारच्या भयामुळे जी विश्वासाची आमची चाल आहे ती थांबली जाते किंवा तिथं पतन आमच्या जीवनामध्ये येतं. अब्रामाच्या बाबतीमध्ये तशी गोष्ट आम्हाला बघायला मिळते. प्रेरणा, आज आमच्या जीवनामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की देवाबरोबरचा विश्वासाचा जो प्रवास आहे, आज त्या ठिकाणी आम्ही कुठेतरी कमी पडलेला आहोत. आज मनुष्याचं भय आहे का? भविष्याचं भय आहे का? परिस्थितीचं किंवा समाजाचं भय आहे का? इतर कोणत्या अशा गोष्टी आहे का की ज्या आम्हाला देवात संगती चालण्याचं जे आमचं प्रवास आहे त्या प्रवासामध्ये अडखळण आणणारे किंवा त्या प्रवासामध्ये आम्हाला मागं खेचणारे काही गोष्ट आहे? ह्या एका कारणामुळे ज्यावेळेस राजाला खरं कळालं, वचन सांगतं त्याने ते त्याला अब्रामाला तिथून लावून दिलं. तू जा इथून, तुझी बायको घे आणि जा इथून. हॅलो, बघा, जेव्हा देवाचं मूल प्रभूशी संवाद साधण्यापासून दूर जाते तेव्हा तो बहुतेक तेच करेल जे जगातील माणूस करण्यास तिरस्कार करेल. देवासंगती संवाद त्यांनी केला नाही अशा वेळेस की प्रभू मी काय सांगू, हे लोक मला विचारायला आले, कोण आहे? तो घाबरला. देवाला प्रश्न करण्याऐवजी, देवापासून मार्गदर्शन करण्याऐवजी त्याच्या भीतीला त्यांनी काय केलं? वाव दिला. हॅलो, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, देवासंगती जर आमचा संवाद जर कुठं तुटला ना, मग अशी परिस्थिती येते. आम्हाला काय उत्तर द्यावं ते कळत नाही, मग मनात जे येईल ते आपण बोलून जातो. आणि हे कसलं दर्शक आहे? देवासंगती संवाद तुटल्याचं दर्शक आहे. देवासंगती जर आमचा संवाद चालू असेल, कम्युनिकेशन चालू असेल व्यवस्थित, तर मग कधीही अडखळण येत नाही. भीती जी आहे आमच्या विश्वासाला खाली आणते. आणि अब्रामाच्या बाबतीमध्ये हे आम्हाला बघायला मिळालं. आणि असं काम त्यांनी केलं की ज्यामुळे राजा म्हटलंय तू काय केलं, तू खोटं का बोलला, आणि त्यांनी त्याला त्याच्या देशातून लावून दिलं. विश्वासाचा ऱ्हास त्या ठिकाणी आम्हाला काही काळापुरता त्याच्या जीवनामध्ये बघायला मिळाला. मग प्रभूला धन्यवाद असो. बायबल सांगता नीतिमान पडला तरी तो सपशेल पडणार नाही. आमेन. तो 7 वेळेस जरी पडला तरी पुन्हा उभा राहील. हालेलुया. नीतिमानाचं हे दर्शक आहे, दृष्टांत. विश्वासाच्या त्याच्या प्रवासामध्ये त्याच्याकडं दृष्टांत होता. एका ठिकाणी वचनामध्ये सांगितलेलं आहे की दृष्टांत नसल्यामुळे लोकांचा नाश होतो. लोक नाश पावता कारण दृष्टांत नसल्यामुळे. आम्हाला पाहायला मिळतं की 13वा अध्याय उत्पत्तीचा 14 ते 16 वचनं. लोटापासून ज्यावेळेस अब्राम वेगळा झाला त्यावेळेस परमेश्वराने अब्रामाला सांगितलं की लोटाने आपल्या इच्छेनुसार जे काय त्याला डोळ्याला दिसतं त्याच्यानुसार निवड केलेली आहे. त्यांनी काय पाहिलं? सदोम आणि गमोरा इथला प्रदेश बघितला. हिरवगार आहे, भरपूर कुर्ण आहे, भरपूर पाणी आहे, आणि हा प्रदेश माझ्यासाठी चांगला आहे, त्यांनी निवड केली. बायबलमध्ये एक वचन आहे, आम्ही डोळ्यांनी दिसतं त्याप्रमाणे नाही,
तर आम्ही विश्वासाने चालतो. प्रियांनो, विश्वासाची जी दृष्टी आहे ही वेगळी आहे. ही जशी डोळ्यांनी दिसते त्या प्रकारची दृष्टी नाही, तर ती त्याही पलीकडे बघण्याची दृष्टी आहे. हालेलुया. आणि परमेश्वर देवाने अब्रामाच्या जीवनामध्ये काम करायला सुरुवात केली. प्रभू त्याला म्हटला की लोटाने निवडला तो प्रदेश, पण आता तू काय कर, तू आजूबाजूला बघ, सगळीकडे पहा. किती किती दिशा दिल्या? 4 दिशा दिल्या. लोटाने एक भाग निवडला, मी तुला 4 दिशा देत आहे. हालेलुया. त्याच्यापेक्षा कैक पटीने उत्तम, चांगलं, सुंदर, बेस्ट मी तुला देत आहे, कारण तू माझी वाणी ऐकून चालत आहेस. हालेलुया. आमच्याकडे प्रियांनो, विश्वासाच्या प्रवासामध्ये आमच्याकडे दृष्टांत हवा. आणि जर तो दृष्टांत देवापासून असेल, प्राप्त झालेला असेल, तर तो दृष्टांत आम्ही धरून ठेवावा, सोडू नये. योसेफाला स्वप्न पडलं आणि ते स्वप्न त्यांनी तो विसरला नाही, त्यांनी सोडून दिलं नाही. मधल्या काळामध्ये अनेक समस्या आल्या, अनेक दुःख आले. त्याला असं वाटलं, अरे माहित नाही, बायबलमध्ये दिलेलं नाही, परंतु एखाद्या वेळेस होऊ शकतं त्याला प्रश्न पडला असेल की अरे देवा, कसं काय माझ्या भावांनी मला सोडलं, माझ्या देशापासून मी दूर गेलो. त्यांनी बोलला नाही असं की देवाने मला सोडलं म्हणून, पण तो देवाची प्रार्थना करत राहिला, देवासंगी प्रामाणिक राहिला सर्व परिस्थितीमध्ये, आणि देव त्याच्याबरोबर होता. हालेलुया. कधी कधी आम्हाला असं वाटतं की देवा आम्हाला सोडलं की काय? तू देव सोडत नाही. तुम्ही खड्ड्याचा अनुभव घेत असाल, तुम्ही त्या जेलमधला अनुभव घेत असाल, कोणाच्या गुलामगिरीचा अनुभव तुम्ही घेत असाल, याचा अर्थ असा नाही की देवाने तुम्हाला आणि मला सोडलेला आहे. माझं सांगतं, देवाचे नेत्र नीतिमानाकडे सदैव लागलेले असतात, आणि दुर्जनांची आठवण सुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून त्यांच्याकडे त्याची करडी नजर असते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनुभव येतील, नाकारले जाण्याचं, द्वेष आणि मत्सर केल्याचं. योसेफाला त्याच्यातून जावं लागलं. त्याचे भाऊ त्याचा द्वेष करू लागले. त्याच्या वडिलांनी म्हटलं, अरे तू हे कसलं प्रकारचं स्वप्न पाहिलेलं आहे का? मी, तुझे भाऊ, आई वडील, आम्ही तुला नमन करू? असं कसं काय तू काही पण स्वप्न पाहतो? ज्या बापावर त्याचं प्रेम होतं त्या बापालाही समजलं नाही की योसेफासून ते देव बोलत आहे. हा दृष्टांत देवाने योसेफाला दिलेला आहे. एखाद्या आमचे अतिशय जवळचे लोक आम्हाला समजू शकणार नाही. एखाद्यास आपले स्वतःचे लोक आपला धिक्कार करतील, नाकार करतील. एखाद्यास ते आपल्याला धरून देतील. खड्ड्याचा अनुभव, गुलामगिरीचा अनुभव, त्या तुरुंगातला अनुभव, आज त्या प्रवासाला कोणत्या गोष्टी आम्हाला खाली पाडू शकतात? प्रियांनो, विश्वासाचा जो प्रवास आहे आपण सदैव चालू ठेवूया. हालेलुया. आणि अब्रामाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, देवाकडून त्याला दृष्टांत होता. देवाने त्याला सांगितलं होतं की मी तुला ही भूमी देणार आहे, ही जागा मी तुला देणार आहे, हा प्रदेश मी तुला दिलेला आहे. आणि अब्रामाने देवावर विश्वास ठेवला. ज्यावेळेस लोटाने निवड केली, तो म्हटला नाही, अरे मला ठेव ना काहीतरी, देवाने मला बोलवलेलं आहे, तुला थोडी बोलवलं, तू आला शेपटीसारखं माझ्या मागं. हॅलो, बघा, देवाने अब्रामाला सांगितलं होतं, लोटाला नव्हतं बोलवलेलं. बरोबर आहे ना? म्हणून निवड करण्याचा पहिला अधिकार कोणाचा होता? अब्रामाचा होता खरं म्हटलं तर. पण अब्रामाने त्याला निवड करू दिली. ठीक आहे, तुला जे पाहिजे ते घे. त्यांनी देवावर विश्वास ठेवला की देव जे काय त्याच्यासाठी करेल, उत्तम आणि चांगलं ते करेल. देवावर प्रीती करणारे आस, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेले आस, सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अब्रामाने प्रभूवर विश्वास ठेवला. लोटाने उत्तम प्रदेश निवडला. ठाऊक होतं की त्याचा उत्तम भाग, वतन भाग स्वतः देव आहे, जगातल्या गोष्टी नाही आहे. आणि त्याने देवावर भरोसा ठेवला. आणि आम्हाला पाहायला मिळतं की देवाने त्याला सहाय्य केलं.
लोटाने आपल्या डोळ्यांना जे दिसतं त्याच्या मागं तो गेला. अब्रामाने देवाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी घेतलं. आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये चालत असताना प्रियांनो, या जीवनाच्या सफरमध्ये आम्ही त्याच्या विश्वासामध्ये दृढ रीतीने पुढे चालावं. देवाची इच्छा आहे सर्व प्रकारचे आशीर्वाद त्याच्या लेकरांना प्राप्त व्हावे. अब्रामाने काय केलं? विश्वासाचं प्रस्थान केलं. लक्ष जे आहे त्याच्यावर त्यांनी दृष्टी ठेवली. त्या प्रवासामध्ये प्रभूची आराधना करायला तो विसरला नाही. जरी विश्वासामध्ये काही प्रमाणामध्ये थोडं पतन त्याचं झालं किंवा थोडं पडलेलं आम्ही पाहतो, त्याचा ऱ्हास झालेला पाहतो, तिथून पुन्हा उठला. त्यांनी दृष्टांत जो समोर ठेवून पुढे चालला. आणि एवढंच तेवढं नव्हे, त्याच्या विश्वासाची जी प्रगती आहे त्यानंतर आम्हाला बघायला मिळते की तो तिथून प्रभूच्या उपस्थितीमध्ये, त्याच्या सान्निध्यामध्ये त्या ठिकाणी तो आला. त्याच्या देखील जीवनामध्ये आम्ही या सर्व गोष्टीतून चालत असताना, जीवनाच्या मार्गामधून चालत असताना जरी अनेक प्रकारच्या अडचणी समस्या आमच्या जीवनात आल्या तरी प्रियांनो, आम्ही देवासंगती चालू केलेला आमचा प्रवास कधी मध्ये सोडून देऊ नये. अब्रामाने तो सोडला नाही, मध्येच थांबवला नाही, तो पुढे आणि पुढे चालत राहिला.